तर सकाळी 10 किंवा 11 वाजता मुंबईला निघू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तुम्ही येऊ नका, मी एकटा जाईन असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। उपोषण करतच सागर बंगल्यावर जाणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री शिंदेंना काही बोलत नसल्याचं देखील यावेळेला जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। उपोषणात दिशेत पडलो, पुढं राज्य पदरी करून टाकलं। टकुऱ्यावर घेतलं पुढे गाड्या घोड्या डांबऱ्या डोंगऱ्या इतके करायला लागलेत महाराज। मला वाटतं तुम्ही थांबलं तर बरोबर, म्हणजे मला मोकळा श्वासाने जात आहे त्याचा ना कार्यक्रमच लावतो। आणि मग यायचंच असलं तर सकाळी तयारी करा, 10-11 वाजता सकाळी इथून निघू सगळेजण आणि सगळे चला। मग चालायचं ना तर रागा पेगात सगळं पांघरायला घ्या, जेव्हा खावायला नका नसता ना। आता 8 जण काय घेणार आहेत आपण जेव्हा खायला करते, मुंबईवले किंवा आसपासच्या खेड्यावले टेम्पो भरून आणते तेव्हा अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी माघारी सुटत नाही। म्हणून नको म्हणतो तुमच्या जेवायचे हाल होते। थांबतो सागर बंगला सोडू नको, मी येणार आहे। तू जर इकडे तिकडे गेला ना, बंदुकीचे व्हिडिओ कम्प्लीट केला रे टाकला होता ना बंदुकीचा। मी म्हणलं गोळ्या घालणार आहे तो फेसबुकला देवेंद्र फडणवीस कवडीला मी सकाळी चाल वरी त्याचा किती एवढी मस्ती दाखवू नये देवेंद्र फडणवीस, एवढी मस्ती देवेंद्र फडणवीस दाखवू नये। एवढी मस्ती चांगली नाही। एवढा मोठा करोड समाज आहे, आतापर्यंत लय बऱ्या भाजपला सत्तेवर बसले आणि तू व्हिडिओ टाकतो म्हणजे समाज आलाय, मी समाजाला मोजित नाही याचा अर्थ असा होतो देवेंद्र फडणवीस। मराठ्यांना न बोलणाऱ्याच्या वाटी सुद्धा पेटवण्यात वाट लावायला माणूस न राहिला देवेंद्र फडणवीस, वाट लावायला। तुला कळत आहे काय बोलतोय शिंदे साहेब, याचं ऐकून बोलू नका, आमचा आणखी नाही तुमच्या विश्वास। हो तुम्ही बोललाय माती करायला लागला जणू पायाने बैल उघडते तसं। हो आमचा आणखी नाही तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्यावर लय विश्वास टाकलेला आहे। त्याचं ऐकून लय डंबरू वाजू नका। तुमच्यावर जर विश्वास उडाला ना, तुमचा आता पतंग सापडायचा नाही कोकण उडून गेलाय त्याचा तरी इकडे तिकडे कियकन पुढं गाडी जुळीला गुचन, पण तुमचा पुढंच नाही टेकणार। तुम्ही विश्वास मराठ्याचा उडू देऊ नका। मी प्रामाणिकपणाने सांगतो शिंदे साहेब तुम्हाला आडवं बोलत नाही। तुम्ही त्याचं ऐकून